छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरात घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास 3 अज्ञात इसमांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवत कुटुंबाला धमकावले आणि तब्बल 3,05,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस तपास करतायत। प्रशांत सिद्धार्थ इंगळे वय 35 हे वाळूज परिसरातील मांडवा येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे। 13 एप्रिलच्या मध्यरात्री सुमारे 2 वाजेच्या सुमारास ते घरात झोपलेले असताना अचानक 3 अज्ञात इसम घरात घुसले। यावेळी आरोपींपैकी एकाने चाकू दाखवत घरात काय आहे ते काढून दे अशी धमकी दिली। घाबरलेल्या इंगळे कुटुंबाने विरोध न करता आरोपींना कपाटातील वस्तू घेण्यास सांगितलं। आरोपींनी घरातील लोखंडी कपाट उघडून त्यातील सर्व सामान अस्ताव्यस्त करत मौल्यवान दागिने आणि रोकड लंपास केली। या चोरीमध्ये अंदाजे 3 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला असून त्या सोन्याचे दागिने, नेकलेस, कानातील झुमके, नथ, चांदीचे दागिने तसेच 2,50,000 रुपयांची रोकड यांचा समावेश आहे। चोरी करताना आरोपींनी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने घरातील सदस्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेनंतर इंगळे यांनी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केलाय। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज।